कडधान्य पचायला हलकं व्हावं आणि पोटात फळभाजीही जावी म्हणून माझी आई नेहमीच ही खास दुधी आणि सफेद वाटाण्याची भाजी बनवायची. ही भाजी खायला जेवढी रुचकर लागते ना, बनवायला तेवढी सोपी आहे आणि कुकरमध्ये तर झटपट बनून जाते. त्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये तेल गरम करून हिंग घालायचा, मग कढीपत्ता आणि कांदा घालून छान परतून घ्यायचा. नंतर यामध्ये हळद, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. मग यात काश्मीरी मसाला, आगरी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. सफेद वाटाणे शिजायला वेळ लागतो म्हणून ते आधी घालून परतून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून वाटाणे थोडे शिजवायचे. यानंतर यात दुधीचे तुकडे, गोडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरती साखर घालून भाजी मस्त मिक्स करून घ्यायची. बस कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या की आपली मस्त चमचमीत आणि मसालेदार दुधी सफेद वाटाण्याची भाजी तयार.